हॅलो, साताऱ्यात आलो आहोत आणि कोल्हापुरात येऊन महालक्ष्मींचं दर्शन घेणार नाही असं तर होणारच नाही. ही माझी दुसरी भेट महालक्ष्मीच्या मंदिराला. जेव्हा मला कळालं की प्रज्ञाचं लग्न हे साताऱ्यात होणार आहे, तेव्हाच मी ठरवलं होतं की कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचं दर्शन नक्की घ्यावं. त्याचबरोबर आमच्यासोबत जे फ्रेंड्स होते त्यांची गाडी जरा मागे राहिली होती, म्हणून इथे छानपैकी लस्सी विथ आईस्क्रीम खाल्ली आणि गजऱ्याची शॉपिंग केली होती, म्हणून गजरा छानपैकी केसांमध्ये माळून घेतला. तर आजचा माझा साडीतला लूक कसा वाटतोय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ओटीचं सामान घेतलं आणि मंदिरामध्ये पश्चिम दरवाजाने एंट्री केली. तर इथे ना आमची थोडीशी गडबड झाली होती. ती म्हणजे काय, तर आम्ही एंट्री केली पश्चिम दरवाजाने आणि आमचे जे फ्रेंड्स होते, जे मागून आले होते, त्यांनी एंट्री केली दक्षिण दरवाजाने. त्यामुळे आमची इथे थोडीशी शोधाशोध झाली, पण फायनली आम्ही एकत्र मिळालो. त्याचबरोबर इथे खूप असे नवीन जोडपे होते, ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते महालक्ष्मीच्या दर्शनाकरता आले होते. छानपैकी ओटीचं सामान घेऊन मी पुढे गेली आणि इथे श्री दत्त जयंतीनिमित्त कथा चालू होती. ती थोडीशी कथा ऐकली. त्याच्यानंतरून मुखदर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि खरं सांगते, खूप छान असं मुखदर्शन आमचं महालक्ष्मीचं झालं अगदी 5च मिनिटात. त्याचबरोबर गणपतीचंही दर्शन करून घेतलं आणि आतून मन शांत झालं आणि खरंच सांगते, इतकी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.